नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला दाखवणार आहे दह्यापासून कढी बनवायची ती रेसिपी दाखवणार आहे आणि भजी. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. ते अर्धा लिटर दही घेतलेला आहे, अर्धी वाटी बेसन घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतले, मिरची चिरून घेतले बारीक, कढीपत्ता, लसूण फोडणीसाठी लागणार आहे, उभा चिरून घेतलाय, कांदा, इथे भजी बनवायचे आहेत कांदे. दह्यामध्ये आपल्याला बेसन मिक्स करायचं आहे आणि पाणी टाकून असं चांगलं फेटून घ्यायचं आहे. पातळ असा घोल करायचा आहे. चांगलं दाखवते तुम्हाला. फेटून झालेला आहे दही आणि बेसन. आता 1 चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची आहे आपल्याला. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसवर कढई ठेवले, तेल टाकून घेतले, तर लगेच जिरं टाकायचं आहे फोडणीला, लगेच मिरच्या टाकायच्या आहेत फोडणीसाठी, लगेच कढीपत्ता टाकायचा आहे, लगेच लसूण टाकायचं आहे. फोडणी चांगली परतून घ्यायची. फोडणीसाठी थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे. लगेच कढीचं मिश्रण केलेलं आहे ते टाकायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे. इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. अजून थोडंसं टाकून घेते. आपल्याला किती घट्ट हवी आहे कढी त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे. आता मंद आचेवर आपल्याला 10 मिनिटं कढी चांगली शिजवून घ्यायची आहे. लगेच पकोडे करायला घेऊया. इथे एका बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे, उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे, हळदी पावडर, लाल मसाला, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता पाणी टाकून छान मिक्स करून भजीचा पीठ तयार करून घ्यायचा आहे. भजी तळून घेऊया मीडियम गॅसवरती. हे बघा, अर्धे मी तळून घेतलेले आहेत. कढीला वरतून थोडासा तडका देऊया. तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कढीमध्ये. आता झालेली आहे आपली कढी. लगेच भजी टाकून घ्यायचे आहेत. मस्त कढी पकोडा झालेला आहे. थोडीशी वरतून मस्त अशी कोथिंबीर. आता गॅस बंद करूया. कढी बनवून झालेली आहे. कढीची रेसिपी कशी वाटते तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.